काल राहुल गांधी यांनी एक कागद वाचून दाखवला. तो कागद कुठल्या गटारात त्यांना मिळाला हे मला माहीत नाही, पण वस्तुस्थिती अशी आहे की स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अनेकदा सांगितलं होतं की मनुस्मृती हा धार्मिक ग्रंथ आहे, तो ऐतिहासिक पुस्तक आहे, जुनं पुस्तक आहे, तेवढाच त्याला मान द्यायला पाहिजे. परंतु आजच्या जमान्यात आम्ही काय करायचं हे सांगण्याचा अधिकार मनुस्मृती किंवा कुराण किंवा बायबल किंवा अन्य कुठल्याही धर्मग्रंथांना नाही, हे त्यांनी स्पष्टपणे लिहून ठेवलेलं आहे. आणि त्याच्यामुळे मनुस्मृती सावरकरांनी मागितली आणि संविधान भारतीय नाही असं काहीतरी त्यांनी जे बरळले आहे, त्याला दुसरं उत्तर म्हणजे सावरकरांनी 1945 साली द कॉन्स्टिट्यूशन ऑफ हिंदुस्तान फ्री स्टेट, एक भारताचं संविधान काय असावं, एक घटना त्यांनी एक समिती नेमली होती पुण्यात आणि त्यांनी हे जे तयार केलेलं हे 45 आहे. आणि याच्यामध्ये पूर्णतः असं म्हटलेलं आहे की धर्म हा व्यक्तीच्या घरातच पाळला जाईल, तो व्यक्ती बाहेर आल्यानंतर भारताची नागरिक म्हणूनच राहील, सगळ्या नागरिकांना त्यांचा धर्म कुठलाही असला तरी समान अधिकार असतील. याची डिजिटल कॉपी पण मी तुम्हाला देतो. याचा आधार भारताच्या घटना समितीने सावरकरांनी निर्माण करून घेतलेल्या ही जी घटना याचा आधार अनेकदा घेतलेला आहे. आणि यातली मूळ तत्व जी आहे ती दोन्ही म्हणजे आपलं भारतीय संविधान आणि हे सावरकरांनी प्रसिद्ध केलेलं संविधान याच्यात अगदी सिमिलॅरिटी आहे. माझा मुद्दा आता एक वेगळा आहे की हे राहुल गांधी म्हणजे त्यांना पप्पू वगैरे म्हणणं चुकीचं आहे, अत्यंत खोटारडा माणूस आहे आणि त्याच्या पूर्वजांनी जी काही गांधी आणि नेहरूंनी जी पापं केली आहेत ती पापं खोडून काढण्यासाठी ते सावरकरांवर वाटेल तसे आरोप करतात. आता संविधान विरोधी सावरकर होते असं म्हणतात. मी पण एक कागद वाचून दाखवणार आहे. There is nothing in the Varna ashram which stands in the way of Shudra acquiring, learning or studying military art of offense or defense. Contra, it is open to Kshatriya to serve. Varna system is not barred to him. What Varna system enjoins is that Shudra will not make learning a way of earning life. आता हे आणखी पूर्ण स्टेटमेंट आहे तेही देतो मी. महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की गांधींचं आहे हे जे विधान आहे हे ज्यांना ते लोक राष्ट्रपिता म्हणतात त्या बॅरिस्टर गांधींचं हे स्टेटमेंट आहे की वर्ण तुम्हाला शिकायला बंदी करत नाही, पण त्या वर्णाने तुम्ही जे काही शिकाल त्याचा वापर तुमच्या उपजीविकेशी करता येणार नाही. थोडक्यात एक सांगायचं म्हणजे जर माझे वडील संडास साफ करणारे असतील आणि मी डॉक्टर जरी झालो तरी आयुष्यभर मी त्या ज्ञानाचा वापर माझा व्यवसाय म्हणून न करता मी संडासच साफ करायला होते असं गांधींनी या लेखात स्पष्टपणे म्हटलेलं आहे. आणि मला वाटतं हे पूर्णपणे संविधान विरोधी आहे, कारण संविधान तुम्हाला व्यवसायाचे स्वातंत्र्य देते. गांधींचं स्पष्ट म्हणणं असं होतं. दुसरं एक स्टेटमेंट आहे त्यांचं, आय बिलीव्ह इन 4 Varnas. All occupations should be hereditary. Millions of people are not going to Prime Minister and Viceroy. याचा अर्थ काय आहे? इतकं विकृत विचार गांधींचे आहेत की लाखो लोक काही व्हाईसरॉय किंवा प्रधानमंत्री होऊ शकत नाहीत, म्हणून प्रत्येकाने व्यवसाय आपल्या वर्णानुसारच करायचा. 4 वर्णांचे 4 व्यवसाय असं गांधींचं स्पष्ट म्हणणं होतं. त्याला आंबेडकरांनी इनह्युमन म्हटलेलं आहे की गांधींचे हे जे विचार आहेत ते इनह्युमन आहेत. तर त्या गांधींना जे राष्ट्रपिता मानतात की जे गांधी आणि गांधींच्या संविधानाबद्दलच बोलायचं म्हटलं तर मी अनेक उदाहरणं देऊ शकतो. एखाद्या स्त्रीवर बलात्कार होत असेल तर तिने त्याचा प्रतिकार न करता जीभ दाबून प्राण देणं हे गांधींची कल्पना होती. आपल्या कॉन्स्टिट्यूशननी त्या महिलेला स्वसंरक्षणाचा अधिकार दिला आहे, तो अधिकार वापरू नये असं गांधींचं स्पष्ट म्हणणं होतं. हे गांधींचं असं असंख्य काढतील. गांधी विरुद्ध कॉन्स्टिट्यूशन जर काढायलाच बसलो तर त्या गांधींना जे राष्ट्रपिता म्हणतात त्यांचं कॉन्स्टिट्यूशनवरचं प्रेम किती वेगळं आहे हे अगदी दिसून येतं. म्हणजे जवाहरलाल नेहरू यांनी अगदी सुरुवातीच्या काळातच असं अनेकदा घटना मोडल्या आहेत. आर्टिकल 35A काश्मीरबद्दल लोकसभेने कधीही मंजूर केलं नाही. ते मागच्या वर्षीपर्यंत 19 पर्यंत ते होतं. हेच तुम्हाला सगळ्यांना माहिती. दुसरं एक जे महत्त्वाचं जे आहे की 10 मे 1947ला नेहरूंना घेऊन व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन आणि लेडी माउंटबॅटन सिमल्याला घेऊन गेले. त्यांना माउंटबॅटननी आपला प्लॅन दाखवला भारताच्या फाळणीचा. माउंटबॅटन म्हणतात की नेहरू चिडले आणि तो प्लॅन फाडून फेकून दिला. पण एक दिवसात काय झालंय मला माहित नाही. एका दिवसाने नेहरूंनी तो प्लॅन सुधारित मान्य केला. सुधारणा काय? आता माझ्याकडे मी हा जे स्पष्ट कागदच दाखवतो मी.
Minutes of the Viceroy staff meeting 31st meeting May 12, 1947, पंडित नेहरूज प्लॅन हे ट्रान्सफर ऑफ पॉवर म्हणून ब्रिटिशांनी 12 खंड प्रकाशित केलेले आहेत, त्यातले डॉक्युमेंट्स आहेत. त्यात त्यांनी असं म्हटलंय की पंडित नेहरू has emphasized to him his belief that it would not be possible either for himself or British as a whole to devise acceptable solution to India. Further, if the British did give a decision and it was regarded, bloodshed followed. Not only would British have to take the blame, but also Indo-British relations will deteriorate. Pandit Nehru expressed the view that Indians should take the blame. Pandit Nehru has reiterated that he would be prepared to afford all manners of safeguard and assurance to Muslim League if power is handed over immediately to the concerned parties. माउंटबॅटनचा जो प्लॅन होता तो जून 1948 मध्ये भारताची फाळणी व्हावा, म्हणजे 1 वर्षानंतर व्हावा असा प्लॅन होता. नेहरूंनी त्याला विरोध करून म्हटलं की या फाळणीमुळे रक्तपात होणार आहे आणि ब्रिटिशांनी त्याची जबाबदारी घेऊ नये, ती भारतीयांनी घ्यावी आणि त्यासाठी ते मुस्लिम लीगला वाटेल ते द्यायला तयार आहेत, प्रोव्हाइडेड सत्ता जर लगेच त्यांच्याकडे हस्तांतर केली तर. म्हणजे माउंटबॅटनचा प्लॅन 1 वर्षच आधीच अंमलात आणण्यासाठी नेहरूंनी जे केलं, मग नेहरूंना मी ब्रिटिशांचे एजंट म्हटलं तर चुकीचं ठरेल का? आणि ही कागदपत्र आता येत आहेत की नेहरू हे स्पष्टपणे ब्रिटिशांचे एजंट म्हणून वागलेले आहेत आणि म्हणून आधीच म्हणजे एक हे यांना इटालियन आजोळे यांचं तर इटालियन फॅसिस्ट प्रोपोगंडा एक सिस्टीम होती की जे खरं आहे त्याला खोटं म्हणा, खोटं आहे त्याला खरं म्हणा. त्यामुळे गांधी कॉन्स्टिट्यूशन विरोधी आहेत किंवा नेहरू ब्रिटिशांचे एजंट आहेत हे कागदपत्र बोलत आहेत, मी काही एजंट बोलत नाहीये. म्हणून मग आधीच ही कागदपत्र आधीच याच्या आधी सावरकरांवर आरोप करून मोकळे होणं हा त्यांना एक सोपा मार्ग वाटतो आणि त्यासाठी त्यांनी जे व्यासपीठ निवडलेलं ते अत्यंत निंदनीय आहे. त्यांनी संसदेचा वापर केला आहे, कारण संसदेत केलेल्या भाषणाच्या विरुद्ध त्याच्यावर आपल्याला काही कारवाई करता येत नाही. माझं राहुल गांधीला आव्हान आहे की उद्या त्यांनी जे काय काल बोलले ते पब्लिक व्यासपीठावर बोलावं, मी ताबडतोब त्यांच्यावर केस करतो.